अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। टीम मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2025 ची विजेती ठरली। इंडॉल क्रीडांगण बेळगाव वेंगुर्ला रोड हिंडगाव फाटा नजीक तालुका चंदगड येथे उपांत्य व अंतिम थरारक सामने शनिवार व रविवार 22-23 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले। अंतिम सामन्यात पोलीस टीमने क्षेत्ररक्षक स्वीकारले। बँक टीमने निर्धारित 6 षटकात 4 गडी गमावून 57 धावा केल्या। प्रत्युत्तरात पोलीस टीम 39 धावापर्यंत मजल मारू शकली। संपूर्ण स्पर्धेत नाबाद राहून पोलीस टीमने अंतिम फेरीपर्यंत नेणारे पोलीस टीमचे खेळाडू स्वप्नील मिसाळ अंतिम सामन्यात लवकर बाद झाल्याने पोलीस टीम अडचणीत आली। तथापि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा पुरस्कार मिसाळ यांनाच देण्यात आला। पहिल्या उपांत्य सामन्यात चंदगड पोलीस टीमने एसटी महामंडळ चंदगड आगार संघाचा तर बँक पतसंस्था टीमने माध्यमिक शिक्षक संघाचा पराभव केला होता। तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात माध्यमिक शिक्षक टीमने एसटीवर विजय मिळवला। अंतिम सामन्यात पंच म्हणून रमेश देसाई, नगर पंचायतचे अमोल पाटील, एसटीचे दीपक कराड आदींनी काम पाहिलं। या स्पर्धेत धावते समालोचन पत्रकार राहुल पाटील आदींनी केलं। बक्षीस वितरणाचा औपचारिक कार्यक्रम चंदगड तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय विभागाचे प्रमुख, मान्यवर, अतिथी व सर्व संघातील खेळाडूंच्या उपस्थितीत घेणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी यावेळी दिली। पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी आभार मानले। सहकार्याबद्दल पप्पू पेट्रोल पंप, इंडॉल कंपनीचे प्रतिनिधी आदींचा सन्मान करण्यात आला। बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिकेट स्पर्धा विभाग प्रमुख संपत पाटील यांनी केलं। सूत्रसंचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केलं। स्वागत उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले, ज्येष्ठ पत्रकार उदयकुमार देशपांडे व अनिल दुबदाळे यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन शेरेगार, राहुल पाटील, उत्तम पाटील, संजय केदारी पाटील, संजय मशनू पाटील, सागर चौगले, नंदकिशोर गावडे आदी पत्रकारांनी परिश्रम घेतले। चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार आणि ऑफिसर्स क्रिकेट लीग अंतिम सामन्याच्या वेळी कर्नाटकातील चित्रदुर्ग जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बेंगलोर मुंबई एसटी बसच्या चालक वाहकाला कारणास्तव कर्नाटकातील काही गुंडांनी बस अडवून दोघांना काळे फासलं। या घटनेचा मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाकडून यावेळी क्रिकेट मैदानावर जाहीर निषेध नोंदवण्यात आला। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।